बघायला गेलं तर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या मुंबईमध्ये एका आमदाराने, आणि तो परत बाहेर येऊन जर गुन्हा करत असेल तर याच्यात नक्कीच काळाबेरा काहीतरी आहे. राज ठाकरे म्हणतात की पोलिसांना जर तुम्ही मुभा दिली, सुटका दिली जर 48 तास, तर पोलीस सगळी गुन्हेगारी नष्ट करतील. त्यांच्या कार्यकर्त्यांवर कितीतरी गुन्हे दाखल आहेत ना. राज ठाकरे हे कायदा तोडणारे व्यक्ती आहेत. गुन्हे हे घडू नये याची सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणाची असेल तर ती पोलीस प्रशासनाची आहे. मला एखादी अशी घटना सांगा की एखादा गुन्हेगार आलाय आणि तो म्हणजे असं पोलिसांसोबत मोकळा चाललाय. 237 गुंडांना जर सीपी ऑफिस मध्ये आणता आणि त्या तात्काळ लगेच जर गुन्हे होत असतील, याचा अर्थ काय समजायचा? तुमचं असं म्हणणं आहे की पोलीस कास्ट पाहून गुन्हे दाखल करतात. जर त्या ठिकाणी SC ST मायनॉरिटी OBCचा व्यक्ती असता तर पोलिसांनी त्याच्यावर आतंकवादाचे चार्जेस नसते लागले. मागील 2 महिन्यात पुण्यामध्ये जवळपास 10 पेक्षा जास्त गोळीबार झालेले आहे. तर त्यावर तुम्हाला काय वाटतं, पोलीस कुठेतरी कमी पडतात? पुणे असेल, महाराष्ट्र असेल, या ठिकाणची वाढती गुन्हेगारी, ही गुन्हेगारी आपण कशी आटोक्यात आणू शकतो? पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 267 गुंडांची परेड केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लगेच त्यातील एका गुंडाने, कुख्यात गुंडाने इंस्टाग्रामची रील बनवली, ती रील टाकली. आता 2-3 दिवसापूर्वीचीच घटना आहे. शिवाजीनगर येथे एका रिक्षामध्ये एका जणावर गोळ्या झाडल्या. पिंपरी चिंचवडमध्ये 50,000साठी एका जणाची सुपारी घेतली, त्याचा मर्डर केला, तिची हत्या झाली. नेमकी ही गुन्हेगारी कशी आपण आटोक्यात आणू शकतो, याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे क्रांती साहने सर, ॲडव्होकेट क्रांती साहने सर. सर, काय सांगाल नेमकी ही गुन्हेगारी आपण कशी आटोक्यात आणू शकतो? गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी फार राजकीय इमानदारी असावी लागते, प्रशासकीय इमानदारी असावी लागते. आज महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते सपशेल पूर्णपणे ह्या शांतता व सुव्यवस्था आणि कायद्याचं राज्य आणण्यासाठी आपल्याला पाहता येईल की पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. मग ते तुम्ही फक्त आता पुण्याचं विचारलं किंवा पुण्यामधली जी काही परेड झाली 267 लोकांची, आणखीनही बरीच लोक त्याच्यामध्ये गैरहजर होते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये क्राईम घडतो, परंतु ही पुण्यातलीच परिस्थिती नाही आहे. बघायला गेलं तर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या मुंबईमध्ये एका आमदाराने. जर आमदारांकडून जर एक व्यक्ती जो पार्टनरशिप मध्ये काम करतो तो जर या ठिकाणी सुरक्षित नसेल तर त्या आमदाराच्या मतदारसंघातील असलेले लोक कशी सुरक्षित असतील? एका आमदाराचा मतदारसंघ सुरक्षित नसेल तर 288 आमदारामध्ये कसे काही लोक सुरक्षित असतील? त्याचे मिळून सरकार बनतं. सरकारमध्ये गृहमंत्री असतो, तो गृहमंत्री पोलीस प्रशासनावर कंट्रोल करतो. जर गृहमंत्र्याकडून हे कंट्रोल होत नसेल तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की फार मोठी दुफळी निर्माण झालेली आहे जनतेमधली आणि प्रशासनामधली. याचा परिणाम कशामध्ये पडतो? आज जे काही कुप्रसिद्ध गुंड आहेत, गाव गुंड आहेत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुंड आहेत, त्यांना एक गोष्ट समजलेली आहे, गुंडांनी काही लोकांना मारहाण केली, क्राईम केला, लुटमार केली, जमिनी बळकावल्या किंवा काही लोकांकडून सुपाऱ्या घेऊ जर समजा काही 5 कोटीपासून ते 50,000पर्यंत साध्या रुपयामध्ये मारणाऱ्यांची संख्या वाढली, ती काही इंटरनॅशनल लेवलवर समजा 5 कोटी घेऊन करत असेल, त्याच्यातला काही भाग या शासन प्रशासनात जातो का? याचं सगळ्यात मोठं कारण आहे. जात असेल तर ते तपासलं पाहिजे. कारण जर मारणारा अटक होत असेल आणि त्याच्यावर जर कायदेशीर कारवाई होत असेल आणि तो परत बाहेर येऊन जर गुन्हा करत असेल तर याच्यात नक्कीच काळाबेरा काहीतरी आहे. सर, एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडतो, नंतर एक नगरसेवक फेसबुक लाईव्ह, एक माजी नगरसेवक त्यावरती फेसबुक लाईव्ह चालू असताना त्या लाईव्ह मध्ये त्याच्यावर गोळी झाडली जाते. नेमकी कुठेतरी पोलिसांचा कंट्रोल कमी आहे आणि पोलिसांना जर राज ठाकरे म्हणतात की पोलिसांना जर तुम्ही मुभा दिली, सुटका दिली जर 48 तास, तर पोलीस सगळी गुन्हेगारी नष्ट करतील. नाही, त्यांची दुतर्फा गोष्ट आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांवर कितीतरी गुन्हे दाखल आहेत ना. राज ठाकरे हे कायदा तोडणारे व्यक्ती आहेत. ऑलरेडी त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचं म्हणतानाच लोक म्हणतात ना, आम्ही मनसे स्टाईलनं आंदोलन करू. त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः कायदे तोडणारे, त्यांचे कार्यकर्ते कायदे तोडणारे. आम्ही संविधानाचं संरक्षण करणारे, संविधानाच्या दायरेत राहून काम करणारे लोक आहोत. आम्हाला संविधानाप्रती फार अंमल आहे. त्यामुळे सांगतो की पोलीस कुठेतरी कमी पडतात असा प्रश्न आहे तर पोलीसच कमी पडणार. गुन्हे हे घडू नये याची सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणाची असेल तर ती पोलीस प्रशासनाची आहे. आणि पोलीस प्रशासनाला
जर कंट्रोल करून व्यवस्थितरित्या गाईडलाईन करून जर महसूल प्रशासन असेल, जसे की आपले कलेक्टर असतील ते जिल्ह्याला कंट्रोल करतात, ते जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी आहेत, तहसीलदार असतील तालुका न्यायदंडाधिकारी आहेत, या लोकांनी कंट्रोल करून पोलिसांना योग्य त्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काम केलं पाहिजे. जर रोज उठून जर आता मधीच शिवाजीनगरला आमच्या न्यायालयाच्या बाजूला 50,000साठी एक जणाची हत्या झाली, 4 लोक त्याच्यात आरोपी होते, मग 12,500 रुपये. काहीतरी त्यांच्यामध्ये इतकी खालावलेली आहे मानसिकता आज गुन्हेगारांची की त्यांना कवडी मोल किमतीमध्ये माणसाचा जीव हा काही किमतीचा राहिलेला नाही. कमी कमी किमतीत एकदम असे लोक मारले जात आहेत. का समाजामध्ये दुफळी निर्माण होते? का पोलिसांचं कंट्रोल राहिले नाही? का पोलीस प्रशासनामध्ये दम राहिलेला नाही? अरे तुम्ही 237 पोलिसांना जर 237 गुंडांना जे की नामांकित गुंड तुमच्या म्हणण्यानुसार 67 जर CP ऑफिसमध्ये आणता आणि त्या तात्काळ लगेच जर गुन्हे होत असतील, याचा अर्थ काय समजायचा? त्यांच्या मागे तुम्ही ताकद द्यायला बोलवलंय का? त्यांना तुम्ही कंट्रोल करण्यासाठी का त्यांना एक धडा शिकवण्यासाठी बोलवलं होतं की येणाऱ्या काळामध्ये क्राईम करायचा नाही? तुम्ही नेमकं तुमची भूमिका काय होती? पोलिसांनी स्पष्ट केलं पाहिजे याच्या प्रकरणामध्ये. नाही, अमितेश कुमार असं म्हणले होते की जे झालं ते झालं, पण आता एक नवीन सुरुवात असेल आणि जे आता इथून मागे जे तुम्ही केलं ते बंद करा. नाही, पण बंद झालं नाही ना. म्हणजे त्याच्या काय हिडन वर्डिंग अँड ओपन वर्डिंग असे काही 2 प्रकार असतात. एखादा शब्द जर आपण वापरला तर त्याचा एक गुपित अर्थ असतो आणि त्याचा एक ओपन अर्थ असतो. हे आपण आतापर्यंत साहित्यात शिकतच आलेलो आहे. मग तुम्ही बोलवलं आणि याच्यानंतर जर तुम्ही गुन्हे केले तर तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि लागलीच झाले ना गुन्हे दाखल, लागलीच गुन्हे घडले महाराष्ट्रामध्येच नाही पुण्यामध्ये मोठमोठ्या प्रकारचे गुन्हे घडतात, मग तुम्ही त्याच्यासाठी काय केलं? आता कित्येक वेळेस आम्ही बघतो पोलीस प्रशासनाची जी काम करण्याची पद्धती आहे ती फार विचित्र आहे. एखाद्या जर माणसानं लायसन नाही दाखवलं तर पोलिसांनी 353 गुन्हा दाखल केलेला आहे. बनगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. एका व्यक्तीकडे ऑटो रिक्षा चालकाकडे लायसन नव्हतं. अरे लायसन नव्हतं, त्याच्यावर दंड मारा तुम्ही, जो काय असेल ते 2 रुपये 4 रुपये 20,000 10,000 50 लाख दंडाची रक्कम पाहिजे. त्याला तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचं साजिश दिलं. मग तुम्ही कसं काय त्याला तुम्ही 353 सारखा गुन्हा दाखल केला, तो त्याला सेशन कोर्टातून जामीन घ्यावा लागतो. मग परिस्थिती तुमची काम करण्याची गुंडांसाठी वेगळी आहे, व्यावसायिकांसाठी वेगळी आहे, बिल्डरांसाठी वेगळी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी वेगळी आहे. मग तुमचा कंट्रोल राहिला कुठं? आज तुम्ही माणूस बघून गुन्हे दाखल करता, माणूस बघून तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता, माणूस बघून त्याच्यावरती तुम्ही चार्जशीट दाखल करता. हे जोपर्यंत पोलिसांची मानसिकता संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत गुन्हेगारी कमी होईल असं मला वाटतं. सर, तुम्ही वकील आहे, शिवाजीनगर कोर्टामध्ये देखील आपण आहे, तिथं वकिली करता, पण मला एखादी अशी घटना सांगा की एखादा गुन्हेगार आलाय आणि तो म्हणजे असं पोलिसांसोबत मोकळा चाललाय, चला काय मला कोणी काय करू शकत नाही, असं अशी कधी घटना पाहिली का? नाही, मोकळा फिरतोय असं नाही, पोलीस त्याला ताब्यातच घेऊन येतात. परंतु पोलिसांची मानसिकता गुन्हेगार कोणत्या पद्धतीचा असावा त्याच्यावर जी ट्रीटमेंट, तुमचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात सांगतो. प्रदीप कुरुलकर हा नावाचा व्यक्ती ज्यांनी साधा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर तुम्ही विचार केला तर पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या बाबतीत तुम्हाला त्याच्यावर आतंकवाद्याचे, देशद्रोहाचे, संविधानद्रोहाचे गुन्हे दाखल करावे लागतील. याच ATSने इथंच पोलिसांनी त्याच्यावरती एक साधे गुन्हे दाखल केले ज्याच्यामध्ये त्या माणसाची ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट लावला, त्याची न्यायालयीन कोठडी झाली, तो माणूस बेल ठेवला आता तो बाहेर येईल. जर त्या ठिकाणी SC ST मायनॉरिटी OBCचा व्यक्ती असता तर पोलिसांनी त्याच्यावर आतंकवाद्याचे चार्जेस नसते लागले, पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोह नसता लावला, त्याला सडवलं असतं. ह्याच पोलिसांनी मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये चुकीच्या लोकांना पकडलं, 10 वर्ष जेल झाली, त्याच्यानंतर ती लोक सुटली. मग पोलीस गुन्हेगार आणि त्याचं कॅरेक्टर, त्याची कास्ट, त्याचा धर्म, त्याची पैसे कमवण्याचे याच्यावर गुन्हे दाखल करतात का त्यांनी केलेल्या गुन्ह्यावर गुन्हे दाखल करतात? हा प्रश्न आहे पोलिसांपुढं. तुमचं असं म्हणणं आहे की पोलीस कास्ट पाहून गुन्हे दाखल करता, म्हणजे असं कास्टच नाही तर त्याचा धर्म बघितला जातो, जात बघितली जाते. मग प्रदीप कुरुल प्रकरणात पोलिसांनी उत्तर द्यावं की प्रदीप कुरुलकरवर देशद्रोह का दाखल नाही झाला. देशाच्या संरक्षणाची माहिती शत्रू राष्ट्राला, याच लोकांचं म्हणणं आहे पाकिस्तान आपला शत्रू आहे, तर शत्रू राष्ट्राला माहिती पुरवणं हा गुन्हा साधा आहे का देशद्रोहाचा गुन्हा आहे हे संबंधित पोलिसांनी सांगावं. आणि जर साधा गुन्हा असेल तर येणाऱ्या काळामध्ये मग स्पर्धा लागेल पाकिस्तानला माहिती पुरवण्याची. आणि जर देशद्रोह असेल तर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर देशद्रोह का दाखल नाही केला? पोलिसांनी स्वतःच ऑब्झर्वेशन करावं की काम करतात काय.
मी एक वकील म्हणून तुम्हाला विचारतो, म्हणजे तुम्ही एक वकील आहे, तुम्हाला त्या संदर्भात विचारतो. आताच तुम्ही एक उदाहरण दिलं की 4 लोकांनी मारलं, 50,000 रुपये सुपारी घेतली आणि 12,500 त्यांच्या वाट्याला आले. पण आज जर आपण उद्या जर बघितलं, ते आज पोलिसांनी अटक केली, उद्या ते पुन्हा बेलवरती बाहेर येतात, पुन्हा असे फिरतात. नेमकी कोणते कोणते असे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जातात, किंवा असं काय होतं की ते पुन्हा बाहेर येतात? नाही, गुन्हा बेल ॲज ऑफ राईट आहे. बेल तर प्रत्येक गुन्हेगाराला मिळते. जर ते त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती किती आहे ते नंतर ट्रायलचा भाग असतो, की त्यांना शिक्षा होईल किंवा ते परत हायकोर्टात अपील करतील. बेल प्रत्येकाला बऱ्याच गुन्ह्यामध्ये मेजर मिळत असते, परंतु पोलिसांनी जर योग्य तपास केला आणि योग्य तपास करून जर गुन्हेगार जास्तीत जास्त जर शिक्षा प्राप्त झाली तर गुन्हेगाराचं प्रमाण कमी होईल. जर शिक्षा लागत नसेल तर गुन्हेगारांचं मानसिकता काय राहते, की अरे आपण याच्यामधून असंही सुटू शकतो, किंवा याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये गुन्हेगारांनी जर गुन्हेगार हे आर्थिक सुबलतेत असतील तर काही काळ त्यात काही परिणाम तेही आहेत की पैशाच्या जोरावरती लोक सुटले जातात. तर याला आळ्या घालण्यासाठी जास्तीत जास्त कडक कायदे झाले पाहिजेत आणि पोलिसांनी पूर्णपणे गुन्हेगारांवर कंट्रोल राखून त्यांच्यावर योग्य ती कारवाई जर कायदेशीर केली तर मला नाही वाटत की गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढेल या ठिकाणी. मागील 2 महिन्यात पुण्यामध्ये जवळपास 10 पेक्षा जास्त गोळीबार झालेले आहे. तर त्यावर तुम्हाला काय वाटतं, पोलीस कुठेतरी कमी पडताय? हो, पोलीस कमी पडतायत. म्हणजे काय, ज्या गन लायसन्सच्या दिल्या जातात त्याच्या व्यतिरिक्त जर अवैध गन विक्री असेल याच्यावर जर कंट्रोल झालं, अवैध हत्यार विक्री असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे गन्स आता या ठिकाणी आरोपींकडे पाहायला मिळतात, बऱ्याच ठिकाणी गोळीबार झाला, तर याच्यावर जर पोलिसांनी योग्य ती जर बंदी घातली आणि जर त्याचा तपास योग्य करून जर ते हस्तगत करून जर ते ताब्यात घेतले तर येणाऱ्या काळामध्ये मला नाही वाटत की कोणी गोळीबार करेल. गोळीबार हे आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की गोळीबार वाढल्यात, परंतु पहिले जे गुन्ह्याची जी व्याप्ती होती ती वेगळी होती. आज गुन्हेगारां ज्यावेळेस त्यांचं मनोबल त्यावेळेस वाढलं की आज आपण खून करतोय, बलात्कार करतोय, मर्डर करतोय किंवा इतर गुन्हे करतोय आणि त्याच्यामध्ये जर शिक्षेचं प्रमाण कमी झालं किंवा शिक्षा लागण्याचं प्रमाण कमी झालं तर त्या कारणामुळं आज लोकांकडे गन आल्यात. जर ज्यावेळेस छोटे छोटे हत्यारं असतील, तलवारी असतील किंवा वेगळ्या हत्यारानं पहिला जो गुन्हा घडता त्यावेळेस जर पोलिसांनी कंट्रोल योग्य प्रकारे केलं असतं तर त्याच गुन्हेगारांचे चेलेसपाटे आज गोळ्या मारतायत. म्हणजे तिथं जर कंट्रोल न केल्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झाली. तर येणाऱ्या काळात पोलिसांनी जर त्याच्यावरती कंट्रोल केलं तर गोळीबार होण्याचे किंवा गुन्हे घडण्याचे प्रमाण हे निश्चितच कमी होईल. नाही, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे आधी चाकू, सुरी, कोयता घेऊन फिरायचे, त्यांना पोलिसांनी त्यांच्यावर आवक नाही घातली आणि नंतर आता ते गोळीबार करायला लागले. आता या पुढे जाऊया. मुख्यमंत्र्यांसोबत पण काही म्हणजे गुन्हेगारांचे फोटो असे विरोधकांकडून ट्विट केले जातात. नंतर तेच त्यातले जर आपण पाहिलं तर एक गुन्हेगार आत्ता त्या दिवशी परेडला देखील होता. तर राजकीय हस्तक्षेप आहे की गुन्हेगारांच्या पाठीवर राजकीय नेत्यांचा देखील आशीर्वाद आहे असं तुम्हाला असं वाटतं का? प्रत्येक क्राईम माग हे राजकीय हस्तक्षेपच असतो आणि त्याला पाठबळही तितक्याच प्रमाणात राजकारणात दिलं जातं. नवीन एक राजकारणात क्राईम आलाय आता, हे तर ते बरोबरच आहे की बाबा हे जी आजकालचे जे काही गुन्हेगार सापडले जात आहेत हे प्रशासनानं निर्माण केलेले असतात. बऱ्याच वेळेस मोठमोठ्या दिग्दर्शकाच्या काही पिक्चर मध्ये डायलॉग आपण पाहिलेला आहे, अंडरवर्ल्ड कभी खत्म नाही होता, वो ट्रान्सफर होता है. म्हणजे एकातून तो दुसऱ्यात बदल होतो. तसं जी सत्ता येईल त्या सत्तेची लोक राजकारणाची सत्तेत येतात, ते वापर करतात, वापर संपला की संपून जातात. असं बऱ्याच वेळेस आपण बघितलं की तसं आज राजकारण, जसं मुख्यमंत्र्याला काही गुंड भेटले, आज तुमचा प्रश्न आहे, तर बरेच लोक भेटतात, मग त्यांनाही माहिती असतं की याच्यावर चार्जेस कोणते आहेत, का भेटायचं काय नाही, परंतु ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी ठरवायला पाहिजे त्यांची भूमिका. नाही, पण काही वेळेस असं होतं ना, समजा आता मी जर आलो तुमच्याकडे, मी तुमच्या बरोबर फोटो काढून गेलो, तुम्हाला काय माहिती कोण आहे मी. समजा एखाद्या व्यक्ती बरोबर मी आलो, तुमच्याबरोबर फोटो काढून गेलो, तुम्हाला काय माहिती, पण नंतर कळतं की तो गुन्हेगार होता. नाही, हे साफ चुकीचं आहे ना. ज्या मुख्यमंत्र्याचा जो पोलिसांचा स्टाफ असतो त्या प्रत्येकाला अनालिसिस पॉवर असते ना, त्यांना माहिती असतं, त्यांच्याकडे लिस्ट असतात महाराष्ट्रात किती गुंड आहेत, काय आहेत. म्हणजे तर असं नाही की ते म्हणजे कसं, आता समजा मी आता म्हणजे ही प्रोसेस विचारतो तुम्हाला,
ऋषिकेश जगताप आहे, तो गेला. मग त्यांच्याकडे लिस्ट असते की अरे हे गुन्हेगार आहे, हे ऋषिकेश जगतापचं कुठं गुन्हेगारांमध्ये नाव आहे का, तर मग आहे. मग मी भेटायला गेलो त्यावेळेस म्हणजे ते अनालिसिस करूनच त्याला सोडतं असं म्हणायचं. नाही, साधे साधे जर गुन्हेगार असेल तर समजत नाही. ज्याच्यावरती 100 150 केसेस आहेत, मर्डरच्या केसेस आहेत, मोक्याचे त्यांचे आज गुन्हे चालू आहेत, हायकोर्टामध्ये त्यांचे 100 गुन्हे दाखल आहेत आणि टोळी युद्ध आहेत किंवा 395 सारखे फार खूप खूप भयानक असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं म्हणजे महाराष्ट्रातला प्रचलित तो गुंड झाला आणि तो तुम्हाला भेटतोय आणि तुम्ही त्याला वेळ देताय, याचं काय समजायचं? हे तुमचं संगनमत समजायचं का ते तुमच्याकडे कुठल्या वेगळ्या कारणासाठी? बरं, तो व्यक्ती काय काम घेऊन येणार आहे? विकासाचं काम घेऊन येणार आहे? शांततेचं, संविधान संरक्षणाचं काय काम घेऊन येणार आहे मुख्यमंत्र्याकडे एखादा गुंड ज्याच्यावर 100 150 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत? जे 100 150 ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ते बाहेर फिरता कसे? मग याच्यावरच तर पोलिसांना त्यांना बेल देणार आहे? नाही, बेल हा राईट ऑफ त्याचा अधिकार आहे. तो बेल 100 150 गुन्हे, ते गुन्हे वाढत जात आहे. पोलिसांनी योग्य काम केलं, इन्व्हेस्टिगेशन करून, तपास करून, जर योग्य पुरावे जर ओळखले तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते ना. नाही, आता मी पुढील प्रश्न तुमच्या म्हणजे वकिलांसंदर्भातच करतोय. ही जी गुन्हेगार आहे यामध्ये म्हणजे वकील पण त्यांची भूमिका जर वकिलांनी पण स्पष्ट केली तर गुन्हेगार पण वाढणार नाही असं मला वाटतं, बाहेर पडणार नाही. नाही, वकिलांमुळे नाही, पोलिसांचा नाही. समजा एखादा गुन्हेगार आहे त्याला जर वकील, मला समजलं की वकीलच गुन्हेगारांना सोडतात, असा तुमचा प्रश्न आहे ना? वकीलच त्यांची केस लढतात म्हणजे मला नाही, पोलिसांनी जर योग्य तपास नाही केला तर कुठलाही गुन्हेगार सुटला जाऊ शकतो. म्हणजे पोलिसांच्याच तपासामध्ये काहीतरी हो, अडकतंय म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे. त्यामुळेच वकील, आता मी एक वकील म्हणून तुम्हाला विचारतो, हे गुन्हे आपण कंट्रोलमध्ये कसे आणू शकतो? सांगितलं ना, मग जोपर्यंत पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन त्यांच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करत नाही तोपर्यंत या ठिकाणी कसलाही बदल होणार नाही. ज्याप्रमाणे आपण बघितलं की बंगालमध्ये ज्यावेळेस या केंद्र सरकारने काही अधिकाऱ्यावरती ईडीची धाड टाकली, त्यावेळेस तिथल्या मुख्यमंत्र्यानं स्वतःची खुर्ची त्या अधिकाऱ्याच्या दारामध्ये ठेवून सांगितलं, जर अटक करायचं असेल तर पुढे ये. तर त्या ईडीवर त्या राज्यानं इतका काय, आणि जगनमोहन रेड्डी देशातले 2च मुख्यमंत्री असे होते की ज्यांनी ईडीला अटक करण्याचा अट्टास, म्हणजे ते त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती, जी की इमानदारी पण असली पाहिजे, नुसती इच्छाशक्ती नाही. जसं आज केंद्र सरकारची इच्छाशक्ती आहे ना की सगळ्या पक्षातल्या लोकांना भाजपमध्ये आणायचं आणि त्यांना एक स्वच्छ प्रतिमा द्यायची, वॉशिंग मशीन मध्ये टाकून घोटाळे केलेल्या लोकांनाही स्वच्छ करता येतं, हे भाजपनं जसं सांगितलं, हे निगेटिव्ह इच्छाशक्ती झाली. ती पॉझिटिव्ह इच्छाशक्ती काय? माझ्या अधिकारामध्ये येऊन माझ्या लोकांना तुम्ही अरेस्ट करताय. देशात फक्त 2च मुख्यमंत्री असे होते, जे ममता बॅनर्जी आणि जगनमोहन रेड्डी, ज्यांनी ईडीवरती गुन्हे दाखल केले, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले. त्यामुळे इच्छाशक्ती प्रबळ असेल पॉझिटिव्ह तर गुन्हेच काय, प्रत्येक निगेटिव्ह गोष्ट जगातली संपू शकते. सर, एक शेवटचा प्रश्न, येणाऱ्या काळातलं चित्र कसं असेल गुन्हेगारी क्षेत्रातलं? याच्यापेक्षा खूप मोठं असेल, ते डिजिटलायझेशन झालेलं असेल. म्हणजे गुन्हेगारी थांबणार नाही. आजचा राजकीय लोकांची जी इच्छाशक्ती आहे त्याचा अभ्यास करता, म्हणजे आता मी सांगितलं मगाशी तुम्हाला की भारतात, म्हणजे आज तरी भारतात राजकीय क्राईम, राजकीय गुन्हेगारी आलेली आहे. ही नवीन कन्सेप्ट आहे. अर्बन नक्सलाइट, दहशतवाद, आतंकवाद, मर्डर, आर्थिक गुन्हे शाखा, याच्यापेक्षा सुद्धा एक नवीन गुन्हेगारी कुठलेली आहे? राजकीय. त्याला म्हणायचं पॉलिटिकल क्रिमिनॉलॉजी. ती कोण करते? केंद्रातलं सरकार करते. सिंचन घोटाळा झाला म्हणून अटक वॉरंट निघायच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार दादांना पक्षात घेतलं. आदर्श घोटाळा केला, एक फक्त प्रेस नोट काढली परवा, तर काल अशोक चव्हाण गेले. असे भरपूर लोक, नारायण राणेंवरती पण चार्जेस आहेत. जो भाजपमध्ये गेलाय, ज्योतिरादित्य शिंदे असेल, देशभरातल्या लोकांचं सांगतोय, ज्या लोकांना ईडी आणि सीबीआय आणि अटकचं टांगतीत तलवार ज्या लोकांवर मांडलेली आहे, त्या लोकांना परत सत्तेत घेऊन स्वच्छ केलं. याला म्हणायचं राजकीय गुन्हे किंवा क्रिमिनॉलॉजी. नवीन एक क्राईम क्रिमिनॉलॉजी आली, तर ही त्याच्यापेक्षा भयानक असेल. आणि अपोजिशन न ठेवणे, कारण सत्तेतल्या माणसानं विरोधातल्या माणसाची जोपर्यंत त्याला किंमत नाही तोपर्यंत या ठिकाणी सामंजस्य राबणार नाही. त्यामुळं राजकीय क्रिमिनॉलॉजीमुळे बाकी सगळे क्राईम हे त्याच्यावर डिपेंड आहेत. सगळे क्राईम ही पॉलिटिकल क्राईमवर डिपेंड आहे. ते जोपर्यंत सुधारणार नाही, खालचे क्राईम संपणार नाही, ते वाढतच राहणार. आणि येणाऱ्या काळात इन्व्हेस्टिगेशन वगैरे नाही,
खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होतील, खूप मोठ्या प्रमाणात क्राईम होईल, जगणं मुश्किल होईल. इथल्या सर्वसामान्य जनतेनं रस्त्यावर जर चाललं तरी त्याचे पाय तोडले जातील आणि त्याच्यावरती क्रॉस कंप्लेंट होईल की तुम्ही रस्त्यावर का चालत होतात. कारण आपण बघतो बऱ्याच प्रमाणामध्ये इथं गुन्हे दाखल होतात तर त्याच्या क्रॉस कंप्लेंट लगेच दाखल करतात. तसं त्याच्यावर जरी 307 दाखल झाला जे पाय तोडणाऱ्यावर, तर तुम्ही रस्त्यावर पाय घेऊन का आले म्हणून सुद्धा नवीन कलम इथले प्रशासन लावतील असं येणाऱ्या काळात आपल्याला दिसायला मिळेल. धन्यवाद सर राज्य लोकतंत्राशी बातचीत केल्याबद्दल. तर येणाऱ्या काळात जोपर्यंत राजकीय हस्तक्षेप जो आहे गुन्हेगारीतला तो संपत नाही तोपर्यंत ही गुन्हेगारी संपणार नाही असं आपल्या सरांनी देखील सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन राजेश नागरेसह ऋषिकेश जगताप, राज्य लोकतंत्र, पुणे.